आमदार निलेश राणेंवर मालवण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। घरात बेकायदेशीर घुसल्याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई। साधूंच्या नावावर सरकारने संधी साधूपणा करू नये। तपोवनमधील वृक्षतोडीवर राज ठाकरेंनी ठणकावलं। रस्त्यावर उतरून आंदोलनाचाही इशारा। नाशिक तपोवन वादामध्ये अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेंची उडी। एकही झाड तुटू देणार नाही, झाड तोडल्यास माफी नाही। सयाजी शिंदेंची गर्जना। कुंभमेळा मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचाही सल्ला। मुंबईत काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मवियात नाराजी नाट्य। काँग्रेसने विश्वासात न घेताच घोषणा केल्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवारांची नाराजी। सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरातल्या मतदार यादी घोळ्यांचा पालकमंत्री शिरसाटांनीच वाचला पाडा। पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पुरावे। तातडीने निपटारा करा, माणसं वाढवा, जागृती करा, शिरसाटांच्या घोषणा। पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा उघड। 2022 मध्ये 7 कोटी रुपये मूल्य असलेल्या जमिनीची 70 लाखांना विक्री। जमिनीची आज किंमत शेकडो कोटींच्या घरात। गुन्हा दाखल करण्याचं सहाय्यक निबंधकांचं पत्र। 80 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपांनंतर बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील अखेर सक्तीच्या रजेवर। माझाच्या बातमीचा दणका। चौकशीत सत्य समोर येईल, महेश पाटलांचं स्पष्टीकरण। भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयाचं गुपित उलगडलं महाकट्ट्यावर। प्रशिक्षक अमोल मुजुमदारांची दिलखुलास बॅटिंग। आज रात्री 9 वाजता पहा एबीपी माझावर।